गुलामाला स्वतःची इच्छा नसते. त्याला फक्त आपल्या धन्याच्या इच्छेप्रमाणे वागायचे असते. काय आम्ही कोणत्या तरी गुलामगिरीच्या जुवाखाली अडकलेलो तर नाही ना? सर्व सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, आपणा सर्वांना ठाऊक आहे की गुलामाला कधीच मुक्त जीवन जगता येत नाही, कारण त्याला स्वेच्छेने काही करता येत नाही. याउलट एखादा गुलाम बंधनातून मुक्त होतो तेव्हा त्याला स्वतःची इच्छा असते आणि खऱ्या अर्थाने तो मुक्त असतो, स्वतंत्र असतो. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण गुलाम स्त्रीची मुले आणि स्वतंत्र स्त्रीची मुले याबद्दल अध्ययन करणार आहोत. यासाठी पौलाने सुंदररित्या उदाहरण दिले आहे. ते उदाहरण कोणते व त्याद्वारे पौलाने गलती येथील लोकांना कशा रीतीने मार्गदर्शन केले हे पाहण्यासाठी चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, गलतीकारास पत्र ह्याच्या 4थ्या अध्यायाचे अध्ययन आम्ही करीत आहोत. या पत्रामध्ये विश्वासाद्वारे तारण या एका फार महत्वाच्या सिद्धांताचे स्पष्टीकरण आपण पाहत आहोत. या सिद्धांतावर पौलाने मोठा भर दिला. याचे कारण असे की गलती येथील विश्वासणाऱ्यांना काही खोट्या शिक्षकांनी बहकविण्याचा प्रयत्न चालविला होता. या यहुदीवादी शिक्षकांचे म्हणणे असे होते की हे यहुदी तर जरी ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे तारण पावलेले असले तरी त्यांनी मोशेद्वारे मिळालेल्या नियमशास्त्राचेही पालन करणे आवश्यक आहे, आणि या गोष्टीवर आपले ठाम मत पौलाने स्पष्टपणे मांडलेले आहे. पौल गलतीकारास पत्र याच्या 4थ्या अध्यायातील 17 व 18 या वचनांमध्ये असे सुचवित आहे की हे खोटे शिक्षक स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणजे गलतीकारांनी त्यांच्या सोबत व्हावे यासाठी त्यांना वेगळे ठेवू पाहतात. याच विषयी पौलाने करिंथ येथील मंडळीलाही इशारा दिला होता. हे यहुदीवादी करिंथातही पोहोचले होते. करिंथकरही गलतीकरांप्रमाणे पौलावर प्रेम करीत होते व त्यांनाही पौलाने या लोकांविरुद्ध इशारा दिला. श्रोत्यांनो, अनेकदा खोटे शिक्षक आकर्षक असतात. विविध संप्रदायाच्या लोकांना तुम्ही कधी भाषण देताना ऐकले असेल तर तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल. हे लोक खूप चांगला प्रभाव पाडतात. टीव्हीवरचे त्यांचे कार्यक्रम मी पाहिले आहेत. ते अगदी उत्तम असतात. यातच खरी गंमत आहे, कारण त्यांच्या विषयीचे सर्व सुंदर व आकर्षक असते. त्यात ते काही प्रमाणात सत्यही सादर करतात. उदाहरणार्थ, एका उदारमतवादी व्यक्तीला मी एक कार्यक्रम सादर करताना पाहिले. त्याने नाताळची गोष्ट सादर केली. त्याने ती फार सुंदर व प्रभावीपणे सादर केली. परंतु जेव्हा तो स्पष्टीकरण देऊ लागला तेव्हा माझ्या लक्षात आले की या व्यक्तीचा येशू ख्रिस्ताच्या कुमारी मातेपासून झालेल्या जन्मावर विश्वास नाही. लक्षात घ्या की पौलाचा करिंथ व गलती येथील मंडळांना अशा खोट्या शिक्षकांविरुद्ध इशारा आमच्याही उपयोगी पडतो. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातल्या एका मंडळीचा मला या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो. प्रेषितांची कृत्ये 17वा अध्याय 11व्या वचनात आम्हाला या मंडळीविषयी एक विशेष माहिती मिळते. त्यांच्याविषयी लेखक लूक लिहितो, बिरुया येथील लोक थेसलनिकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते. त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला आणि या गोष्टी अशाच आहेत काय याविषयी ते शास्त्र लेखात प्रतिदिवशी शोध करीत गेले. तुमच्यापैकी अनेकांच्या मनात खोटे शिक्षक कसे ओळखावेत, खोटे शिक्षण कसे ओळखावे असे प्रश्न निर्माण झाले असतील. मला वाटतं या प्रश्नाच्या उत्तरासाठी आम्ही कोणत्याही पवित्र शास्त्राच्या शिक्षकाची शिकवणूक पवित्र वचनाशी पडताळून पाहायला हवी. जसे बिरोया येथील मंडळीने प्रेषितांचे शिकवणे प्रतिदिवशी शास्त्र लेखातून शोधून पाहिले, तसेच आपणही करायला हवे.
नाहीतर श्रोत्यानो, आम्ही अगदी सहजरित्या खोट्या शिक्षकांमुळे फसवल्या जाऊ. गलतीकरास पत्र याच्या 4थ्या अध्यायाची समाप्ती पौलाने हागार व सारा यांच्या उदाहरणाने केली आहे. या 2 स्त्रियांमधला विरोध या ठिकाणी दाखविण्यात आला आहे. हागार व तिच्या विषयीचे सर्व संदर्भ नियमशास्त्राचे प्रतिनिधित्व करतात, तर सारा व तिच्या विषयीचे सर्व संदर्भ ख्रिस्तावरील विश्वासाचे प्रतिनिधित्व करतात. गलतीकरास पत्र 4था अध्याय 19 वचन आपण वाचूया. 4था अध्याय 19 वचन. माझ्या मुलांनो, तुम्हामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुम्हा संबंधी प्रसूती वेदना होत आहेत. प्रिय मुलांनो हा एक हळुवार शब्द ह्या ठिकाणी वापरलेला आहे व त्यासह तो हागार व सारा यांचा दाखला द्यायला सुरुवात करतो. मुलांसाठी ग्रीक शब्द आहे टेक्निया, म्हणजे नवीन जन्मलेले. पौलाचे हृदय अतिशय हळुवार होते व या शब्दाचा वापर करून त्याने स्वतःला आईच्या समान लेखले आहे. 4था अध्याय 20 वचनात तो पुढे म्हणतो, ह्यावेळी मी तुमच्याबरोबर हजर असतो व माझा स्वर बदलून मला तुमच्याशी बोलता आले असते तर मला बरे वाटले असते, कारण तुमच्या संबंधाने मी बुचकाळ्यात पडलो आहे. पौलाला या लोकांजवळ असावे असे वाटत होते. तसे झाल्यास आपण वेगळ्या प्रकारे बोलू शकलो असतो असे त्याचे म्हणणे आहे. तो या लोकांविषयी खरोखरच काळजीत पडला आहे. तो या पत्रात कडक भाषा वापरीत असला तरी त्याचे हळुवार हृदय त्यातून आम्हाला दिसते. पुढे 21 वचनात पहा तो काय म्हणतो. 4था अध्याय 21 वचन. जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हावयास पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय, हे मला सांगा. काही लोक 10 आज्ञा किंवा एखाद्या कायद्या व्यवस्थेविषयी बोलतात, परंतु ते कायद्याद्वारे जो दंड मिळतो त्याविषयी बोलत नाहीत. कायद्याच्या दोष देण्याच्या सेवेविषयी न बोलून ते कायद्याला परिपूर्ण रूपात सादर करीत नाहीत. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर ते कायद्याचे संपूर्ण रूप सादर करीत नाहीत. जेव्हा परमेश्वराने मोशेला नियमशास्त्र देण्याकरिता पर्वतावर बोलावले तेव्हा एक विशेष गोष्ट घडली. ती आपण निर्गमचे पुस्तक 19 अध्याय 16 ते 21 या वचनांमध्ये वाचूया. 3रा दिवस उजाडताच मेघगर्जना झाली व विजा चमकू लागल्या. पर्वतावर घनमेघ आले व प्रचंड शिंगाचा नाद होऊ लागला. तेव्हा छावणीतले सर्व लोक थरथरा कापू लागले. मोशेने लोकांना देवाच्या दर्शनासाठी छावणीतून बाहेर आणले आणि ते पर्वताच्या तळाशी उभे राहिले. परमेश्वर अग्नीच्या ठाई सिनाय पर्वतावर उतरला म्हणून तो सर्व धूरमय झाला. भट्टीच्या धुरासारखा त्याचा धूर वर चढला व सर्व पर्वत थरथरू लागला. रणशिंगाचा शब्द अधिक होत गेला. तेव्हा मोशे बोलू लागला आणि देव त्याला आपल्या वाणीने उत्तर देत गेला. परमेश्वराने पर्वताच्या शिखरावर उतरून मोशेला सिनाय पर्वताच्या शिखरावर बोलाविले तेव्हा तो वर गेला. परमेश्वर मोशेला म्हणाला, खाली जाऊन लोकांस ताकीद दे, नाहीतर ते मर्यादा ओलांडून काय आहे ते पाहावयास परमेश्वर आहे तिकडे यावयाचे व त्यांच्यापैकी बहुतेक मरावयाचे. परमेश्वराने लोकांना दूर उभे राहायला सांगितले. तो मोशेला नियमशास्त्र देत असताना त्यांनी दूर उभे राहावे असे त्याने आज्ञा दिले. त्यानंतर निर्गमचे पुस्तक 20 अध्याय 18 आणि 19 वचनांमध्ये सांगण्यात आले आहे, मेघगर्जना होत आहे, विजा चमकत आहेत, करण्याचा शब्द होत आहे आणि पर्वतातून धूर चढत आहे असे सर्व लोकांच्या दृष्टीस पडले. हे पाहून त्यांचा थरकाप झाला व ते दूर उभे राहिले. ते मोशेला म्हणू लागले, आम्हाशी तूच बोल आणि आम्ही ऐकू. देव आम्हाशी ना बोलो, तो बोलला तर आम्ही मरू. श्रोत्यानो, तुम्ही व मी परमेश्वर किती पवित्र आहे याची कल्पना करू शकत नाही. तुम्ही व मी देवाच्या या विश्वामध्ये हरवलेले अपराधी पापी जन आहोत. आमच्यामध्ये त्याला अनुसरण्याची किंवा त्याचे आज्ञापालन करण्याची कुवत किंवा क्षमता नाही. रोमकरास पत्र 8 अध्याय 6 वचन सांगते, कारण देहाचे चिंतन हे मरण, आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. दैहिक मन किंवा दैहिक वृत्ती देवाविरुद्ध शत्रुत्व आहे. जगिकपण देवाच्या विरुद्ध आहे. ते देवाच्या बाजूचे नाही आणि त्याच्यात काही चांगला फरक पडत नाही. ज्या दिवशी परमेश्वराने आदाम व हवेला एदेन बागेतून घालून दिले त्या दिवसापासून जग वाईट झाले आहे व ते प्रतिदिनी अधिक आणि अधिक वाईट होत चालले आहे.
रोमकरासपत्र 8 अध्याय 7 वचनात सांगण्यात आले आहे, कारण देहाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे. ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्यांच्याने तसे होवत नाही. तेव्हा इस्रायली लोक थरथर कापत सिनाय पर्वतापासून दूर निघून गेले. ते म्हणाले की आम्ही मरू. यात आश्चर्यकारक असे काही नाही. परमेश्वर उंच, पवित्र व उंचावलेला असा आहे आणि तो गौरवामध्ये वस्ती करीतो. तुम्ही व मी या जगातल्या चिखलात आहोत, कारण आमची शरीरे मातीने घडलेली आहेत. आम्ही या पृथ्वीवर जगणारे प्राणी परमेश्वराच्या इच्छेविषयी बोलण्याचा उद्धटपणा बाळगतो. दैहिक मन देवाविरुद्ध वैर आहे आणि आज मानवाचे या जगात ते स्थान आहे. पॉल गलतीकरांना म्हणतो, नियमशास्त्र ऐका, ते तुम्ही अजून ऐकले नाही. ही गोष्ट खरी होती श्रोत्यानो. गलतीकरांनी नियमशास्त्र अजून ऐकले नव्हते. नियमशास्त्राचे देणे एक आरामदायी गोष्ट नव्हती, तर एक भीतीदायक गोष्ट होती. असं वाटतं की गलतीकरांना नियमशास्त्राधीन व्हायचे होते, म्हणून पॉल ते त्यांना ऐकवणार होता. 4 अध्याय आणि 22 वचनात आपण वाचूया. गलतीकारासपत्र 4 अध्याय 22 वचन. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की अब्रामाला 2 मुलगे होते, एक दासीपासून झालेला व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला. पॉल अब्रामाच्या जीवनातील एक उदाहरण वापरत आहे. त्याचा वृत्तांत आम्हाला उत्पत्ती 16 ते 18, 20 आणि 21 या अध्यायांमध्ये मिळतो. हागार व सारा या दोघींना झालेल्या 2 पुत्रांमधला विरोध पॉल स्पष्ट करतो. एक दासीपुत्र होता, तर दुसरा स्वतंत्र स्त्रीपासून झालेला होता. स्वतंत्र स्त्री कृपेचे प्रतिनिधित्व करते, तर दासी मोशेच्या नियमशास्त्राचे प्रतिनिधित्व करते. पॉल या दोघांमधला फरक या दाखल्याद्वारे दाखवून देणार आहे. काही लोक अब्रामाच्या गोष्टीला दाखला म्हणतात, परंतु पॉल तसे म्हणत नाही. परंतु श्रोत्यांनो, या 2 स्त्रियांनी अब्रामाच्या 2 पुत्रांना जन्म दिला. ही घटना दाखल्यासारखी आहे असे पॉल म्हणत आहे आणि या दाखल्यात आजसाठी ही संदेश आहे. 4 अध्याय 23 वचनात तो म्हणतो, तरी दासीपासून झालेला देह स्वभावानुसार जन्मला आणि स्वतंत्र स्त्रीपासून झालेला वचनामुळे जन्मला. दासीपासून झालेला दैहिक रीतीने जन्मला असे म्हटले आहे. अब्रामाच्या काळातील संस्कृतीवर ज्या कायद्याचा अंमल होता, त्या हमुराबीच्या कायद्यानुसार दासीचा पुत्र दास असतो. म्हणून जरी इश्माएल अब्रामाचा मुलगा होता, तरी तो दास होता. पॉल असेही म्हणतो की स्वतंत्र स्त्रीपासून जन्मलेला तो वचनाद्वारे जन्मला. इसाकाचा जन्म एका चमत्काराद्वारे झाला होता. मूल व्हावे असे अब्राम व सारा या दोघांचे वय नव्हते. साराने मूल होण्याचे वय ओलांडले होते. तिचे उदर वांझ होते, परंतु त्यातून परमेश्वराने जीवन निर्माण केले. जीवनाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाहे दिसताती. जीवनाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाहे दिसताती. जीवनाची
4 अध्याय 24व्या वचनात पॉल काय म्हणतो पहा, ह्या गोष्टी दृष्टांत रूप आहेत. त्या स्त्रिया म्हणजे 2 करार होत. एक तर सिनाय पर्वतावरून केलेला, तो गुलामगिरीसाठी मुलांना जन्म देणारा करार म्हणजे हागार आहे. या अब्रामाच्या जीवनातल्या गोष्टी काही अंशी दृष्टांत रूप आहेत व त्यापासून पॉल काही निष्कर्ष काढणार आहे. तो म्हणतो त्या 2 करार आहेत. पहिला करार म्हणजे मोशेला परमेश्वराने सिनाय पर्वतावरून जे नियमशास्त्र दिले तो करार होय. पॉल हागारीची तुलना सिनाय पर्वताबरोबर करतो आणि तो तिला मोशेच्या नियमशास्त्राशी समरूप मानतो. पुढे 4 अध्याय आणि 25व्या वचनात पॉल म्हणतो, हागार ही अरबस्थानातील सिनाय पर्वत होय आणि ती हल्लीच्या एरुश्लेमच्या जोडीची आहे. ती आपल्या मुलाबाळासह गुलामगिरीत आहे. पौलाच्या दृष्टांतात किंवा दाखल्यात हागार सियोन पर्वत आहे व एरुश्लेमेशी समांतर आहे. म्हणजे पौलाच्या काळातील पृथ्वीवरील एरुश्लेम, कारण ती अजूनही आपल्या मुलासह दास्यात होती. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर इस्रायलाचे प्रतिनिधित्व करणारे एरुश्लेम अजूनही नियमशास्त्राच्या बंधनात होते. 4 अध्याय 26 वचन, गलतीकारासपत्र 4 अध्याय 26 वचन वाचूया. वर असलेली एरुश्लेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. वरील एरुश्लेम जे आहे ते प्रगटीकरणाच्या पुस्तकात 20व्या अध्यायात आम्हाला सादर करण्यात आलेले नवीन एरुश्लेम नगर आहे. ते देवापासून स्वर्गातून खाली आलेले शहर आहे. जसे जुने एरुश्लेम हे शहर जे नियमशास्त्राधीन आहे त्यांचे वसतिस्थान आहे, तसे नवीन एरुश्लेम शहर जे विश्वासणारे कृपेच्या अधीन आहेत त्यांचे वसतिस्थान आहे. विश्वासणाऱ्याचा येथे किंवा या जीवनानंतरही काटेकोर विधींशी संबंध नाही. गलतीकारासपत्र 4 अध्याय 27 वचनात तो म्हणतो, शास्त्रात असे लिहिले आहे, आगे वंदे, तुला मूल होत नसले तरी आनंदित हो. ज्या तुला प्रसूती वेदना होत नाहीत ती तू आनंदाने जयघोष कर. आनंदाची आरोळी मार, कारण जिला पती आहे तिच्या मुलापेक्षा आशा सोडलेल्या स्त्रीची मुले पुष्कळ आहेत. जी इसाकाच्या जन्मापर्यंत वांझ होती त्या सारेपासून हागारीपेक्षा अधिक वंशज निर्माण झाले. इस्रायलाच्या संतानापेक्षा अरब संख्येने कमी आहेत. या दृष्टांतामध्ये पॉल असे म्हणत आहे की परमेश्वराने मोशेच्या नियमशास्त्रातील अर्पणाच्या विधीद्वारे जेवढ्या लोकांचे तारण केले त्यापेक्षा कितीतरी अधिक लोकांचे तारण तो कृपेद्वारे करीत आहे. 28व्या वचनामध्ये तो म्हणतो, 4 अध्याय 28 वचन, बंधुजन हो, इसाकाप्रमाणे तुम्ही अभिवचनाची संतती आहात. आज विश्वासणारेही वचनाची संतती आहेत. देवाच्या वचनावर विश्वास ठेवल्याने आमचा जन्म झाला. तो आमचा नवीन जन्म आहे आणि ते देवाचे वचन आम्हाला योहान कृष्णवर्तमान 3 अध्याय आणि 16व्या वचनात सापडते. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणे तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. जर आम्ही विश्वास ठेवला तर आमचा नव्याने जन्म होईल असे परमेश्वराने सांगितले आहे. तसेच पवित्र शास्त्र आम्हाला पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय आणि 23व्या वचनात सांगते. पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय 23 वचन, कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या सदाजीवी व टिकणाऱ्या वचनाच्या द्वारे पुन्हा जन्मविलेले आहात. अशा प्रकारे देवाच्या वचनावर विश्वास ठेवल्याने, ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवल्याने आमचा नवीन जन्म होतो व इसाकाप्रमाणे आम्ही वचनाद्वारे असलेली संतती बनतो. 4 अध्याय 29व्या वचनामध्ये पॉल काय म्हणतो पुढे पहा, परंतु त्यावेळेस देह स्वभावानुसार जन्मलेल्या मुलाने आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला, तसा आताही होत आहे. प्रिय श्रोत्यांनो, विधींवर भर देणारे देवाच्या मुक्त कृपेच्या सुवार्तेचा तिरस्कार करतात. डॉक्टर मगी यांची सेवेसाठी दीक्षा झाल्यानंतर त्यांनी भविष्यवाणी या विषयावर उपदेश केला व उपदेशात ते म्हणाले की अशा उपदेशामुळे ते त्रासात पडण्याची शक्यता आहे. उपासनेनंतर मंडळीतील एक वडील व्यक्ती त्यांच्याकडे आली व म्हणाली, तुमची चूक होत आहे. भविष्यवाणीवर उपदेश केल्याने तुम्हाला काही त्रास होणार नाही. खरे तर अशा उपदेशांसाठी लोक गर्दी करतील. लोकांना भविष्यवाणी विषयी ऐकायला आवडते, परंतु तुम्ही जर देवाच्या कृपेवर उपदेश केला तर तुम्ही नक्की अडचणीत सापडाल.
श्रोत्यानो, याच कारणासाठी आज सुवार्ता जशीच्या तशी सांगण्यात येत नाही. या दिवसात देवाची शुद्ध कृपा किंवा शुद्ध सुवार्ता फार कमी वेळा मी ऐकली आहे. आणि मला माहीत आहे की देवाच्या शुद्ध कृपेविषयी बोलणाऱ्यावर फार टीका करण्यात येते. लोक असा आग्रह धरतात की मी ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे मला जे मिळाले ते पवित्र आत्म्याला सोडून दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीतून मिळाले असे म्हणावे, किंवा ते ख्रिस्तावरील विश्वासाच्या व्यतिरिक्त मिळवावे. असे म्हणणे म्हणजे ख्रिस्ताला शाप समजणे आहे. जर त्याने जे काही केले आहे त्यात तुम्हाला काही भर घालायची आहे, तर त्याचा वधस्तंभावरचा मृत्यू निरर्थक आहे. आमच्याकरिता ख्रिस्त शाप झाला आणि त्याने तुमच्याकरिता माझ्याकरिता जे केले ते आम्ही स्वीकारत नसू, तर आम्ही स्वतः अपराधी नाही, तर तो अपराधी आहे असे आपण म्हणतो. लक्षात घ्या श्रोत्यानो, की ख्रिस्त निष्पाप निष्कलंक होता. तो पाप विरहित होता. परंतु परमेश्वराने संपूर्ण मानवजातीचे पाप त्याच्यावर लादले. त्याला त्या पापांसाठी खंडने भरून द्यायला लावले. म्हणजे वधस्तंभावरील मरण त्याला पत्करायला लावले. व नियमशास्त्रात म्हटले आहे की जो झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे. म्हणून जेव्हा तो तुमच्या व माझ्या पापांकरिता वधस्तंभावर टांगला गेला तेव्हा तो शाप असा झाला. परंतु तसे करून त्याने तुमच्या व माझ्या पापांसाठी खंडने भरली. आमच्या पापांकरिता जो देहदंड आमच्यासाठी राखून ठेवण्यात आला होता तो त्याने भोगला व आमची त्या शिक्षेतून त्याने सुटका केली. त्याच्या या समर्पणावर जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो तेव्हा आम्हाला तारण प्राप्त होते. ही देवाची कृपा आहे श्रोत्यानो, की आमच्या वाटेचा देहदंड येशू ख्रिस्ताने भरून दिला. आणि जर आम्ही असे म्हणू या तारणासाठी आम्हीही काहीतरी करायला हवे, तर आम्ही ख्रिस्ताचे प्रायश्चित अपूर्ण ठरवतो, त्याला अपराधी ठरवतो व स्वतःला निरपराधी ठरवतो. पौलाने म्हटले, देहरित्या जन्मलेल्या इस्माने आध्यात्मिकरित्या जन्मलेल्या इस्माचा छळ केला. ही गोष्ट आजही आम्हाला लागू पडते. दैहिक वृत्तीचा माणूस देवाच्या कृपेच्या सुवार्तेचा तिरस्कार करतो. आम्हाला या तारण प्राप्तीत काही सहभाग नाही म्हणून आम्ही मुळातच त्याचा तिरस्कार करतो. देवाच्या कृपेची सुवार्ता ख्रिस्ताला गौरव देते आणि आमची दृष्टी ख्रिस्ताकडे वळवते. पुढे 4था अध्याय आणि 3व्या वचनात पौल म्हणतो, पण शास्त्रलेख काय म्हणतो, त्या दासीला व तिच्या मुलाला घालून दे, कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर वारीस होणारच नाही. श्रोत्यानो, उत्पत्तीचे पुस्तक 21वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये आपण वाचतो की परमेश्वराने दासी व तिचा पुत्र यांना घालून देण्याची आज्ञा केली. आज परमेश्वर आम्हाला म्हणत आहे, तुमच्या काटेकोर विधींना तुमच्यापासून दूर करा. येशू ख्रिस्तावर आपला सर्व भर द्या. पॉल या अध्यायाच्या शेवटी काय म्हणतो ते आता आपण वाचूया. 4था अध्याय 31वे वचन. म्हणून बंधुजन हो, आपण दासीची मुले नाही तर स्वतंत्र स्त्रीची मुले आहो. अब्राहम अगारेचा पुत्र व सारेचा पुत्र दोघांनाही आपल्या जवळ ठेवू शकला नाही. त्याला त्यांच्यापैकी एकाची निवड करावी लागली. पॉल हीच गोष्ट आम्हाला या ठिकाणी सांगत आहे की आमचे नियमशास्त्र व कृपा या दोन्हींच्या साह्याने तारण होऊ शकत नाही. यापैकी एकाची निवड आम्हाला करावी लागेल. जर ख्रिस्त व नियमशास्त्र दोन्हीच्या द्वारे तारण व्हावे असे तुमचे प्रयत्न असतील तर तुमचे तारण झालेले नाही. लक्षात ठेवा श्रोत्यानो, की तुम्ही किंवा मी परमेश्वराने परिपूर्ण केलेल्या तारणाच्या कार्यात काहीही भर टाकू शकत नाही. देवाच्या तारणाच्या कार्यात आम्ही आमच्या पापाचे सत्य या गोष्टीशिवाय कोणताही सहभाग घेऊ शकत नाही. प्रिय श्रोत्यानो, मला तुम्हाला एक गोष्ट विचारू द्या. तुम्ही खरोखर ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे काय? की तुम्ही त्या विश्वासासोबत स्वतःचेही काही सत्कृत्य राखून ठेवले की वेळ पडताच तुमच्या तारणासाठी ते उपयोगी पडेल? वधस्तंभावर ख्रिस्ताने जे केले त्यात काही भर घालण्यासाठी काही करण्याचा तुमचा विचार आहे काय? तसे असेल तर ते प्रयत्न विसरून जा. फक्त ख्रिस्ताकडे दृष्टी लावा. त्याच्यापासून प्रत्येक गोष्ट मिळवा. तो आमचा तारक आहे, तो आमचा प्रभू आहे व सर्व स्तुती आणि गौरवासाठी तो पात्र आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आम्ही पाहिले की पौलाने यावर जोर दिला की इसहाक प्रमाणेच गलतीकर देखील वचनाद्वारे मुले आहेत
आणि ख्रिस्ताद्वारे देवाच्या आशीर्वादांचे वारस आहेत. ते नियमशास्त्राचे गुलाम नाहीत. प्रियांनो, काय हे सत्य आम्ही जाणून घेतले आहे की वचनाची मुले देवाच्या आशीर्वादांचे वारस आहेत? यासाठी आम्ही दैहिक वृत्तीचे असू नये. आम्ही आता गुलाम नव्हे तर स्वतंत्र आहोत, याची जाणीव आम्हाला असावी. काय आपल्या स्थितीविषयी आपण यावर विचार कराल काय? आपण प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आजच्या वचनाबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो. आज आम्ही तुझ्याकडे विनंती करतो प्रभूजी की आम्ही दैहिकतेमध्ये राहू नये आणि त्या गुलामगिरीच्या जुवाखाली आम्ही अडकू नये. कारण प्रभूजी, तू आम्हाला बंधनमुक्त केलेलं आहेस आणि म्हणून ते स्वातंत्र्य आमच्या जीवनामध्ये आलेलं आहे ह्याची जाणीव ठेवून आम्ही आमच्या जीवनामध्ये जगावं. यासाठी प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. आम्हाला ठाऊक आहे तू आमच्याबरोबर सदैव आहेस. तू आम्हाला कधी सोडत नाहीस, कधी टाकत देखील नाहीस. याबद्दल तुला धन्यवाद देत असताना प्रभूजी, या सर्व विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याने दीन व्हा आणि स्वर्ग राज्याचे वाटेकरी व्हा. प्रभू आपणास सहाय्य करो.